एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागलेला असून संपूर्ण राज्यात भाजपची गाडी सुसाट असतानाच सोलापूर जिल्ह्यात मात्र भाजपला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील नेत्यांना फोडाफोडी करत भाजपच्या गोटा तोडून त्यांना उमेदवारी देणं हाच डाव कुठेतरी भाजपवर उलटल्याचं सध्या पाहायला मिळतंय। सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दबंगगिरीला कुठेतरी नाकारल्याचं चित्र निकालानंतर स्पष्ट झालंय। नेमकं भाजप आणि जयकुमार गोरे यांची रणनीती कुठं चुकली याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वाधिक नगरपालिका जिंकण्याच्या उद्देशाने आक्रमक रणनीती अवलंबलेली होती। मात्र स्थानिकांमध्ये त्याचा डाव उलट ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे। गोरे यांनी विरोधकांना पळवणे, उमेदवार बदलणे अशा तोडाफोडीच्या राजकारणाला प्राधान्य दिल्यानं मित्र पक्ष देखील नाराज झालेले होते। परिणामी जिल्ह्यातील मतदारांनी त्यांच्या या कार्यशैलीला धडा शिकवल्याचं बोललं जातंय। सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका निवडणुकांपैकी केवळ 3 ठिकाणी अक्कलकोट, मैंदर्गी आणि बार्शी या ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। या निकालात आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या कौशल्याने काही प्रमाणात भाजपची लाज राखली आहे। मात्र उर्वरित ठिकाणी पक्षाची संघटनात्मक क्षमता उघडपणे अपुरी ठरली आहे। पालकमंत्र्यांनी निर्णय प्रक्रियेत संघटना आणि जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता बाहेरील नेत्यांना उमेदवारी दिली। परिणामी निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण तयार झालेलं होतं। अनेक ठिकाणी नव्याने आलेल्या नेत्यांना थेट उमेदवारी मिळाल्यानं स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह हा कमी झाला आणि त्याचा थेट परिणाम निकालावर झाला। सांगोल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना एकटे पाडल्यानं भाजपची गणिते चुकली। पाटील यांनी झालेल्या अन्यायाची भावना जनतेसमोर मांडल्यानं स्थानिक मतदार हे भावनिक झाले आणि युतीविरोधात लाट निर्माण झाली। तर पंढरपुरात शहर विकास आघाडीच्या माध्यमातून न लढता थेट भाजपच्या नावावर लढणं आणि ओपन जागेवर ओबीसी उमेदवार देणं यामुळे भाजप तसेच परिचारकांची समीकरणे पंढरपुरात फेल झाल्याचं बोललं जातंय। तर मंगळवेढ्यात आमदार समाधान आवताडेंचा अति आत्मविश्वास आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय हा उलटलाय। पक्षांतर्गत नाराजी आणि जिल्हाध्यक्षांमधील मतभेदांमुळे भाजपला अपेक्षित यश मिळू शकलं नाही। या निकालानंतर भाजपच्या जिल्हा पातळीवरील नेतृत्वासमोर अनेक प्रश्न हे उभा राहिलेले आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची एकाधिकारशाही कायम राहणार की आता ते कार्यशैलीत बदल करतील याकडे सर्वांचं आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष लागलंय। सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी यावेळी दिलेला संदेश स्पष्ट आहे। स्थानिक भावना व कार्यकर्त्यांचा सन्मान राखल्याशिवाय सत्ता गाठणं कठीण आहे, हेच या निकालातून अधोरेखित होतंय।